असा आपला थेट आरोप आहे. नक्की अजित पवारांनी असं का करावं? अजित पवार असं का करतायत? नाही, मी अजित पवार म्हणलो नाहीये. मी ज्या पक्षामध्ये मी गेलो होतो त्या पक्षाच्या आज मोहोळ तालुक्यामध्ये अशी जाणार तुम्हाला सांगितलं की हा त्यांचा एक उमेदवार उभा करायला नाही मिळाला त्यांना. माझ्या मोहोळमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या त्या पक्षाची सत्ता होती, तिथं आज उमेदवार त्यांना उभा राहायला मिळाला आहे. आज माढा तालुक्यामध्ये तेच अवस्था झाली. आणखीन बरीच लोक इनकमिंग व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून करता मुस्लिम लोक, जिथं माझ्या मोहोळमध्ये मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु माझ्याबरोबर जेवढी मुस्लिम होते त्याहीपेक्षा जास्त मुस्लिम आज भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी उभा राहिलेले आहेत. मला खरं तर आपल्या पॅनल मधले जे इतर सदस्य महिला सदस्य त्यांचं असं म्हणणं आहे की उज्ज्वला थिटे यांनी जर सांगितलं असतं तर आम्ही कोणीही आमचं सदस्यपद सोडून त्यांना गावाचा विकास करण्याची संधी दिली असती. नक्की पण ते नगराध्यक्ष किंवा निवडणूक ही बिनविरोध त्यांनी होऊ दिली पाहिजे, अनगरची परंपरा आहे. आपलंही मत हेच आहे. 100% आमच्या गावामध्ये जे उमेदवार निवडले जातात ते सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवून, प्रत्येक धर्माचा, जातीचा, मग कोणाची जात मोठी असेल तर जास्त लोक, कोणाची जात कमी असली तर कमी लोक, अशा प्रकारे सगळ्यांकडनं आणतो. जर त्यांच्या समाजात एकमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकतो. त्या चिठ्ठी ज्याची निघेल त्याला लॉटरी लागते. त्यामुळं तिनं जर आम्हाला म्हणले असते तर आम्ही त्याचा आमच्या लोकांनी विचार केला असता. असं काय नाही, परंतु त्याला एवढं हॅम्ब्रेम करायचं की मग आपण साप म्हणून सुतळेला सुद्धा धोपाट्या घालायला लागतो. तशा प्रकारे या मंडळींनी या ठिकाणी लादली गेलेली निवडणूक आहे. आमच्यातल्या किती महिलांनी आत्ता काढून टाकला असता अर्ज, आणि आमचं गाव करल ते आम्ही ठरवतो. मी एकटा राजन पाटील नाहीच. आणि ही आज परंपरा नाही, माझ्या वडिलापासून परंपरा आहे. मला गेल्या 50 वर्षांपासूनची परंपरा कुठेतरी मोडीत निघते, याचं दुःख आहे. अजिबात नाही. हे लोकशाही आहे, त्यामुळं दुःख त्याचं नाही. पण दुःख याचं आहे की माझी जी ही 10 गावं आहेत ती एका सलोख्यानं एकोप्यानं राहतात. कदाचित त्यांच्यामध्ये विष पेरलं जाण्याची शक्यता, आणि त्यामुळे नाहक आमच्या गोरगरिबाचे संस्कार उद्ध्वस्त होतील अशी मला भीती आहे. सत्यासाठी म्हणून करता आम्ही कामच करत नाही. महिलेचे आडून कोणीतरी राजकारण केलं जातं असं वाटतं. हो, 100%. म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या वरच्या लोकांनी कुठेतरी भाजप पक्षात प्रवेश केला तर अजित पवार काहीतरी याच्यावरती असं असतंय. पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळत नाहीत, जिल्ह्यावर उमेदवार मिळत नाहीत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालायक आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बघेल बच्च्याकडनं होत असतो. उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्यांचा एक असा आरोप आहे की आपल्या सुनबाई ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत आणि ती बिनविरोध निवडणूक आपल्याला करायची आहे आणि ती होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते किंवा आम्ही त्यासाठी लोकशाही मार्गाने अर्ज भरतो, मात्र ते त्याच्यासाठी दबाव आणतायत, गाड्या आडव्या लावतायत, माणसं ठेवलेली आहेत, खूप आरोप करतायत. काय नक्की वास्तव आहे या सगळ्या? आता तुम्ही लोकांना विचारलं असेल ना, मी मगाच सांगितलं तुम्हाला की दादागिरीनं परिसर हा 40-50 वर्ष राहत नसतो. आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत, म्हणजे हुशार आहेत, शेतकरी आहेत, धनवान आहेत, सगळे लोक आहेत. असे लोक राहत नसतात एकत्र. मी सांगितलं ना, आमच्या 3ऱ्या पिढीपर्यंत आहे. 2 पिढ्यांनी जी घडी घालून दिली आमच्या या भागाला ती घडीच चांगली आहे. इथं जातीवाद नको, इथं पार्टी स्पीड नको, आपला उद्योग करणं, कष्टातून पैसा उभा करणं आणि त्या कष्टाच्या पैशातून आपण प्रपंच करणं, ही आमची 3 पिढ्याची या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची परंपरा आहे. ते पुढे चालण्याचा प्रयत्न करतात. मग अशी जी काय लोक आहेत की जी इथं राहत नाहीत, जे बाहेर आहेत, त्यांना कुठलं तर आमिष दाखवायचं तेवढ्यापुरतं, निवडणुकीपुरतं, आणि त्यांचा दुरुपयोग करून आम्हाला बदनाम करायचा किंवा माझ्या गावाला बदनाम करायचा प्रयत्न हे वरपासून खालीपर्यंत चालू आहे. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हे सगळं जे कट आहे ते अजित पवारांकडून रचला जातोय. अजित पवारांना इथली जी नगर पंचायत आहे ती बिनविरोध होऊ द्यायची नाही. यात काय तथ्य वाटतंय? आता म्हणजे तथ्य वाटतं असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला आता जिल्ह्यातच उमेदवार मिळाला नाही. अनगरला सोडला तर अख्ख्या जिल्ह्यात उमेदवार मिळाला आहे म्हणल्यानंतर त्यांना थोडं शैली असणारच आहे ना. या पाठीमागे अजित पवार आहेत असं वाटतंय का? नाही, असं मी धारेत आरोप करणार नाही, परंतु एवढी यंत्रणा लागती, एवढं हे होतं, ते अशा आयबोगैबूचं काम नसतं. फार निवडणूक आयोगावर प्रेशर आणून, निवडणूक आयोगाकडून कदाचित सरकार
हे मला मदत करत असा त्यांचा गोड गैरसमज. सरकारी कायद्यानं चालत असतं, परंतु म्हणून करता काही श्रेष्ठी वरिष्ठांनी अगोदर निवडणूक आयोगाला वगैरे प्रेशर आणून हा सगळा ड्रामा केलेला आहे. मला शेवटचा प्रश्न की त्यांचं असं म्हणणं आहे तुमची प्रचंड दहशत आहे, येण्या जाण्यासाठी रस्ते अडवलेले होते, ट्रॅक्टर लावलेले होते. अहो तो मोठा हायवे आहे, इथं पोलीस आहेत, इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात. पोलीस तर कोणाचे नाहीत, माझे नाहीत. पोलीस हे पोलीसचं काम करत असतात. एकही अर्ज आत्तापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाही आहे. ते कधी बाहेर येत नाहीत, ते घरात बसून सगळं करतात. आम्ही रस्त्यावर येतो त्यामुळे आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळं ते असे वाटतात. मोहोळ नगरपालिकेमध्ये काल त्यांनी सांगितले की मशाल चिन्ह असेल, तुतारी असेल किंवा अन्य असेल, काँग्रेस असेल, या चिन्हावरती लढणार ही राजन पाटील यांचीच बी टीम असल्याचे काल सांगितले गेले. कसं आहे, ते माझे पारंपरिक विरोधक आहेत. आज मी त्यांच्याबरोबर लढलेलो नाही आहे. त्यांच्याबरोबर आम्ही 95 मी विधानसभेत लढतोय. त्यामुळं त्यांना वैफल्य झाले, त्यांना काय माहीत, त्यांना काय कळलं ना. आपल्याकडे लोक काही नाहीत. एक तर आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे लोक आहेत, नाहीतर तुतारीकडे लोक आहेत, मशालीकडे लोक आहेत, धनुष्यबाणाकडे लोक आहेत. पण ह्यांच्याकडे लोक नाहीत म्हणून ती बी टीम ती टीम असं ते वैफल्यग्रस्तात म्हणायला लागले. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.